जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण कृष्णा हरे राम कृष्णा हरे राम कृष्णा जय जय राम कृष्णा जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा जय हरे कृष्णा हरे राम कृष्णा जय 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 राम कृष्णा हरि जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा
उदरी अनंत ब्रह्मांड उदरी हरि हा बालक नंदा हरि हरि हा बालक हरि हा बालक नंदा हरि हरि हा बालक नंदा हरि हरि हा बालक नंदा हरि अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड अनंत हरि हा बालक नंदा हरि हा बाचे कोडे नकळे कानो बाचे कोडे नकळे कानो बाचे नकळे कानो बाचे कोडे नकळे कानो बाचे कोडे व्यापक कमलापति विश्वव्यापक कमलापति विश्वव्यापक कमलापति गौरनी कड़ी घेरी दासी गौरनी दासी गौरनी दासी गौरनी नवल के बड़े नवल नकळे कानो बाचे नकळे कानो बाचे नकळे कानो बाचे नकळे कानो बाचे जाने तुत्त गिली पृथ्वी जाने तुत्त गिली जासी यशोदा भोजन खाली जासी यशोदा भोजन जासी यशोदा भोजन नवल के बड़े नवल के बड़े नवल के बड़े नकळे कानो बाचे कोडे 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 कोडे नकळे कानो बाचे कोडे नकळे कानो बाचे कोडे मुबारक जय आदरणीय काशीनाथजी महाराज टेकाळे तसेच सचिनजी महाराज पवार आदरणीय स्वामीजी या ठिकाणी आलेले आहेत संस्थांच्या वतीने स्वामीजींचे खूप खूप आभार धन्यवाद पहिली चाल सचिनजी महाराज म्हणतील अनंत ब्रह्मांडे
हरि बालक नंदा घरी हरि बालक नंदा घरी नवल केव नवल नकड़े कान्हो बाजे कोढ़े नकड़े कान्हो बाजे कोढ़े कान्हो बाजे कोढ़े नकड़े नकड़े कान्हो बाजे नकड़े नकड़े कान्हो बाजे नकड़े कान्हो नकड़े कान्हो बाजे कोड़े 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 नकड़े बाजे कोड़े नकड़े कान्हो बाजे कान्हो बाजे कान्हो बाजे कोड़े नकड़े 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 कान्हो
ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे नकळे कानो बाची कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली नवल केवडे नकळे कानो बाचे कोडे विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणकडी घेती नवल केवडे नकळे कानोबाची कोटी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे नकळे कानोबाची कोडे विठ्ठल विठ्ठल हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकांताय राधकांता नमोस्तुते वाच्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानाय पावनेभ्यो वैष्णवयोभ्यो नमो नमः पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन ओ दूसरे चरण हे टीकादशमस्कंदेची भाषा महाराष्ट्र देशची अंतरवेदी गोदे प्रवरेची ते प्रदेशी निर्मा घोगर ग्राम गोदातिरी पंचकोळसा म्हाळसा क्षेत्री जे निधिवास कुळेश्वरी जे विष्णुमूर्ती अधन्य धन्य बहिरम भट्टा धन्य धन्य बहिरम भट्टा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता धन्य धन्य बहिरम भट्टा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो
जगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलोकैकनाथम् उग्रं वीरं महाविष्णु ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्नमाम्यहम्। प्रस्तुत प्रसंगामध्ये घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा हा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णांचे चरित्र केलेलं आहे, त्या चरित्राचं गायन ह्या अभंगामध्ये महाराजांनी केलं। विठ्ठल विठ्ठल विचारांना सुरू करण्याच्या अगोदर थोडासा परिहार प्रस्तावना महत्वाची आहे। गेल्या 9 दिवसापासून आपण ह्या ठिकाणी अखंड नवरात्र महायज्ञ सोहळा साजरा करू राहिलेलो आहे। आज त्याची समाप्ती असल्या कारणाने काल्याचा प्रसंग ओढावला। हा प्रसाद रूपी काला आपल्या सर्वांना आज भेटत आहे। 10 दिवस महाराज अनेकांचं सहकार्य ह्या कार्यक्रमामध्ये आहे। कोणी तनाने, कोणी मनाने, कोणी धनाने, जे आपल्या जोगत आहे आपल्या परीने त्यांनी मदत केलेली आहे। प्रत्येकाचं सहकार्य ह्या कार्यक्रमामध्ये आहे। तसेच 10 दिवस आपल्याला ज्यांची सेवा लाभलेली आहे असे असणारे आदरणीय टिकाळीजी महाराज, तसेच आदरणीय गिरधरजी महाराज आणि व्यासपीठ चालक आदरणीय विकासजी महाराज बनसोडे, तसेच आदर निखिलजी महाराज, तसेच जालूभाऊ आहे, आपला ओम आहे, तसेच घोगरे सर आहे, दोन्ही बैरट महाराज आता होणार आहे, तसेच बिलपिंपळ गावचे भजनी मंडळ आहे, कांगुने पाटील आहे, तसेच सांगळे दादा आहे, आपले लाडके भगवानजी महाराज आहे, तसेच डीके महाराज आहे, तुमचं काय नाव तनपुरे महाराज, तसेच अण्णाभाऊ महाराज डीके, तसेच सुंदर असं व्यासपीठाचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं। 10 दिवस आपल्याला ज्यांनी सेवा दिली, हरिपाठ असो सर्व काही असो, आदरणीय विजयजी महाराज पवार, तसेच दादाभाऊ महाराज तोडमल आहे, तसेच सुरेगावचे तनपुरेजी महाराज आहे, तसेच आदरणीय सचिनजी महाराज आहे, तसेच आदरणीय नागरे महाराज आहे, तसेच 10 दिवस ज्यांनी विण्याची सेवा केली असे असणारे भाऊसाहेबजी महाराज पटारे आणि ज्यांची मृदंगावर थाप रोज पडत होती असे असणारे आदरणीय परमेश्वरजी महाराज भारत, पेटी मास्तर भाऊसाहेबजी महाराज बैरट आणि आपल्या परिसराला लाभलेलं वैभव, आपल्या ह्या घोगरगावमध्ये हरिपाठाला ज्यांनी सुरुवात केली असे असणारे आदरणीय नवले महाराज, हेही आपल्या 3 दिवसापासून या ठिकाणी कार्यक्रमाला भेट देण्यासाठी येत आहे। त्यांचाही आज आपण सन्मान करणार। विशेष म्हटलं की आज कार्यक्रमाला भेट देण्यासाठी फार दूरवरून आलेले बँगलोर आश्रम परमपूजनीय वंदनीय गुरुदेव श्री श्री रविशंकरजी महाराज यांचे परमशिष्य आदरणीय सन्माननीय वंदनीय श्री देवव्रतजी महाराज आज आपल्या ह्या कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत। महाराजांचे स्वामीचे मनापासून आभार धन्यवाद आहे। तुम्ही अमूल्य वेळ काढून आमच्या या घोगरगावमध्ये आलेत त्याबद्दल महाराजांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। मागही ते आपल्याकडे येऊन गेले होते आणि आजही ते आपल्याकडे आलेले आहेत, त्यामुळे महाराजांचे आणि त्यांच्या गुरुदेवजीचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। आपल्याला स्वामीजी म्हटलेले आहेत, आदरणीय ऋषी देवव्रतजी स्वामी म्हटलेले आहे की आपण श्रीश्रींना एकदा आपण घोगरगावमध्ये आणूया।
आमची ही इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे. निश्चितपणे एकमेव त्यांचं सहकार्य आपल्याला होऊ शकतं की गुरुदेव आपल्याला ह्या कार्यक्रमाला येऊ शकतात. विठ्ठल ज्यांचा विशेष असा आशीर्वाद ह्या कार्यक्रमावर आहे असे असणारे आदरणीय श्री संत बहिराज जातवेदजी महाराज, त्यांच्या ह्या जन्मभूमीवर आपण आज आहे. त्यांची ही कर्मभूमी आहे. आपण त्याचा विस्तार करणारच आहोत. श्रीमद भागवतामध्ये असणारा दशमस्कंद याच्यावर त्यांनी टीका करून भैरवी नावाचा ग्रंथ आपल्या ह्या मानव कल्याणासाठी रचलेला आहे. 25,741 ओव्या या ग्रंथामध्ये आहेत. ज्याच्या कुटुंबामध्ये हा ग्रंथ मिळाला त्याने जर काही ओव्या वाचल्या असतील तर त्या ओव्यांपैकी जी 9व्या अध्यायामधली जी ओवी आहे 8व्या क्रमांकाची, त्या ओवीमध्ये भगवान नरसिंहाचं वर्णन आलेलं आहे. तसेच भगवंताची भक्ती कशी करावी, भगवंताला प्रसन्न कसं करावं त्या ओवीमध्ये उल्लेख आहे. विठ्ठल विठ्ठल त्यामध्ये ते म्हणतात, जे ध्यान करिता क्षणी तो परमात्मा चक्रपाणी, प्रगटला हृदय भुवनी निमिष न लगता. म्हणे जो साधक जीवनामध्ये भगवंताचं डोळे बंद करून एकाग्र होऊन मनामध्ये केशवाचं नारायणाचं ध्यान करतो, जे ध्यान करिता क्षणी, म्हणे क्षणभर का होईना जो मनापासून भगवंताचं ध्यान करतो. महाराज हे ध्यान मनापासून आता कुणी करत नाही. मागच्या कार्यक्रमामध्ये आपल्या नृसिंह नवरात्रामध्ये ज्यावेळेस आपण शेडमध्ये होतो, आदरणीय नाना महाराज सूर्यवंशी यांचं कीर्तन होतं आणि त्याच वेळेस असं तुफान वारं आलतं महाराज, वारं वावदळ सर्व काही आलतं. जेवढे गायनाचार्य आहे, जेवढे महाराज मंडळ आहे, जेवढे श्रोतेवर्ग आहे, मी महाराज आम्ही एवढी आळवणी देवाला करत होतो मनापासून. पत्रे असे चाल ढकल करत होते, उचल टाल ढकल करत होते महाराज. तुफान मंडप असं उडायचा, खाली व्हायचा, तसेच पत्रे लपकायचे. करंटही उतरला पोलामध्ये, काहींना करंट बसला, काही धडपडले, काही पडले. एवढं तुफान वारं होतं. त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती डोळे बंद करून मला अशी मुठी करून, हे बघा आपण ज्यावेळेस सेवतो असे हात करतो, ज्यावेळेस कडकडून भूक लागली की आपण काय करतो, असं करतो, हे की नाही. त्यावेळेस मी प्रत्येकाकडे पाहायचो, महाराज सगळ्यांनी असे हात जोडले. पांडुरंगा, रामकृष्ण हरी, आंबे माता, सगळ्या देवांची नाव महाराज, एकही असं सोडला नाही. सगळ्या देवतांची नाव घेतले आणि महाराज त्याच वेळ डोळे बंद करून आपण देवाची आळवणी खऱ्या अर्थाने केली. या ठिकाणी आम्ही विठ्ठल म्हणा म्हणा म्हणतो, काय असं विठ्ठल एकदम काय महाराज मनापासून आम्ही कीर्तनामध्ये बसलेलो आहे का अगोदर याचा विचार करा. मन आणि शरीर कीर्तनामध्ये दोन्ही लागतं. दोघींपैकी एक जण तुम्ही इथं ठेवलं आणि एक जर बाहेर ठेवलं तर कीर्तन होणार नाही. तुम्हाला जी साधना करायची साध्य होणार नाही. दोन्ही गोष्टी लागतात. म्हणून महाराज म्हणतात, जे ध्यान करिता क्षणी, जो क्षणभर का होईना ध्यान करतो परमेश्वराचं, मग काय होतं तर म्हणे तो परमात्मा चक्रपाणी, तो ईश्वर, तो परमात्मा प्रगटला हृदय भुवनी निमिष न लगता. तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये ऑलरेडी आहे, पण त्याला आपण झाकून ठेवलेला आहे. प्रगट होण्यासाठी त्याचं डोळे बंद करून ध्यान करावं लागेल. प्रगटला हृदय भुवनी निमिष न लगता या शब्दाचा अर्थ शेवटच्या पेजमध्ये महाराजांनी घातला. निमिष या शब्दाचा अर्थ काय, क्षण न लगता. एक क्षण न लगता तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रगट होऊ शकतो. म्हणून ही शिकवण महाराजांनी ह्या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेली आहे. भगवंताची आळवणी कशी करावी, भगवंताची उपासना कशी करावी, साधना कशी करावी. आणि भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ते संपूर्ण चरित्र भैरवी ग्रंथामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल
त्यांचीही कृपा आपल्या ह्या कार्यक्रमावर आहे. त्यांची कर्मभूमी असून जन्मभूमी असून त्यांची समाधी स्थळ आहे श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण नावाचं गाव आणि सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरासमोर त्यांची समाधी आहे महाराज. आणि आज घोगरगावचं परम भाग्य आहे की आज आपल्या ह्या गावामध्ये श्री संत बहिराज जातवेद महाराज यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. परम भाग्य आहे आपलं, आपल्या सान्निध्यामध्ये आपल्या ह्या गावामध्ये होऊन गेले. त्याच बरोबरीला आपण 9 दिवस कीर्तनामध्ये हेच ऐकलो, गंगेचं तट आहे आणि त्या दक्षिण वाहिनी गंगा आहे. पांडव प्रतापामध्ये उल्लेख मिळतो की पांडवकालीन शिवमंदिर आहे. 5 पांडवांनी स्थापन केलं हे शिवमंदिर. अज्ञातवासामध्ये असताना 5 पांडव गाया चारीत असताना या घोगरगावमध्ये आले होते. त्यावेळेस गावाला काय नव्हता. गावामध्ये आल्यावर गायींच्या गळ्यातलं खूर जमिनीवर पडलं म्हणून ह्या गावाला नाव काय पडलं, घोगरगाव नाव पडलं. पांडवांनी स्थापन केलेलं हे शिवमंदिर भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहे. इथून 5 पांडव कुठे गेले, बेटावर सरला आहे की नाही, सरले महाराज म्हणून काय सरला बेट. आता परमपूजनीय रामगिरीजी महाराजांनी नाव बदललेलं आहे, गोदावरी धाम, गोदाधाम. सुंदर असं नाव महाराजांनी दिलेलं आहे. त्यानंतर आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य श्री किसनगिरीजी बाबा यांचाही कृपा आशीर्वाद आपल्या या कार्यक्रमावर आहे, या गावावरही आहे महाराज. 2 वर्ष किसनगिरी बाबा या ठिकाणी राहिले. त्यांची बहीण श्री अग्नि माताजी माता रोज दर्शनासाठी महाराज तिथं जायचे, मातेचं दर्शन करायचे आणि महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागं महाराजांनी भस्मही काढलेला आहे. अनेक लोकांना त्या भस्माने फरक पडलेला आहे. अजूनही त्या ठिकाणी भस्म आढळतो. महाराजांचाही कृपा आशीर्वाद आपल्या कार्यक्रमावर असून त्यांचीही कृपा आहे. तसेच पूजनीय वंदनीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांचाही कृपा आशीर्वाद कृपा दृष्टी आपल्या ह्या कार्यक्रमावर आहे. इकडून बेट आलं आणि इकडून देवगड आलं, इकडून आग आणि इकडून थंड आणि दोघांच्या मध्ये आम्ही, बरोबर आहे की नाही. नारायणगिरी महाराज कसे होते, कडक स्वभावाचे होते, बरोबर आहे की नाही. आता आम्हाला इकडूनही आग लागत आणि इकडून पाणीही लागत, इकडं शांती ब्रह्म आले, बरोबर आहे की नाही. आम्ही पाण्यातही आणि आगीत मध्ये आहे. काही लोक आले की आम्ही भडकलो लोक म्हणतो बाबा लई रागवतो, काही लोक आले आम्ही नम्रतेने बोललो की बाबा फार नम्रतेमध्ये आहे. पण आता दोन्हींचं पाणी लागलं म्हणून स्वभाव साहजिक आहे. विठ्ठल विठ्ठला 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 नारायणगिरी महाराजांची कृपा दृष्टी आपल्या ह्या गावावर आहे. अनेक वेळा कीर्तन ह्या गावामध्ये होऊन गेले. ज्यांनी नारायणगिरीजी महाराजांना पाहिलं तेही भाग्यशाली आहे महाराज. त्यांचाही कृपा आशीर्वाद आपल्या ह्या कार्यक्रमावर आहे. तसेच परमपूजनीय वंदनीय गुरुवर्य अखिल भारतामध्ये ज्यांचं नाव गेलेलं आहे महाराज, नवे तर भारताच्या बाहेरही आहे, बँगलोर पर्यंत नाव गेलं बाबाजींचं. एवढी बाबाजींची किमया आहे. आदरणीय सन्माननीय श्री शांती ब्रह्म श्री देवगडजी महाराज, देवगडकरजी महाराज, त्यांचं नाव घेणं थोडंसं दुस्तर वाटतं, कारण की गादी मोठी आहे, आपल्यापेक्षाही मोठी आहे. म्हणून देवगडचे बाबाजी पहिल्या दिवशी येऊन त्यांनी आपल्यावर कृपादृष्टी ठेवली म्हणून 9 दिवस महाराज पाऊस आला नाही. पहिल्या दिवशी येऊन गेले, सर्वांकडे पाहिलं, 3 तास थांबले महाराज, बरं का नागरे महाराज. 3 तास थांबले. एवढं प्रसन्न त्यांना वाटलं महाराज या ठिकाणी. बाबाजी म्हटले मला निघू वाटत नाही इथून. आश्रम मध्ये बसल्यावर बाबा म्हटले मला निघू वाटत. एवढी प्रसन्नता, एवढी आत्मीयता ह्या ठिकाणावर आहे. निश्चितपणे या ठिकाणी काहीतरी ऊर्जा आहे. कोणी येतं या ठिकाणी रममान होतं महाराज. असे वातावरण गोदातटी. बाबाजी आल्यावर कुदळ टाकायचं लांब राहिलं. बाबा सर्वत्र पाहत बसले, काय काय पाहावं काय काय नाही. बाबाला असं झालं
मंदिरामध्ये गेले, दर्शन घेतलं, इकडं जाऊ तिकडं जाऊ. मी म्हटलं अगोदर कुदळ टाका. मग बाबाजी म्हणले अच्छा ठीक आहे. मंदिराचं उद्घाटन केलं, कुदळ टाकली, पूजा केली महाराज. आणि येताना 11,000 रुपये देणगी महाराज आपल्याला बाबाजी देऊन गेले. सोपी गोष्ट नाही महाराज. आम्ही घेऊन जातो, बाबाजी देऊन जातात. फरक एवढा आहे की नाही. असं व्यक्तिमत्व परत होणे. आपण भाग्यशाली आहे की नाही. आता आपण कुणाला पाहतो? बाबाजींना पाहतो. पुढच्या पिढीला हे भेटणार. आपल्या ह्या काळामध्ये आपल्याला बाबाजी पाहायला भेटत आहे. निश्चितपणे महाराज पुढच्याही पिढीला ते पाहावे. भगवंताकडे एकच प्रार्थना करतो, विनंती करतो, आम्हा सर्वांचं थोडं थोडं पुण्य एकत्र व्हावं. आणि नागरी महाराज म्हटल्याप्रमाणे बाबाजींना ते पुण्य मिळावं. आणि त्या पुण्य मिळाल्यावर बाबाजींचं आयुष्य अजून दीर्घायू व्हावं, हीच भगवंता चरणी प्रार्थना महाराज. असं व्यक्तिमत्व महाराज चेहऱ्याकडे पाहिल्यावर एवढा आनंद होतो, एवढी प्रसन्नता वाटते. आल्यावर एवढं वय झालं महाराज, पण तेच तेज, तीच प्रसन्नता, तेच वैभव. याला अष्टयोगापैकी महाराजांनी वर्णन केलं की ते कोण आहे? राजयोगी आहे की नाही. अष्टयोगापैकी बाबाजी कोण आहे? राजयोगी आहे. आणि त्याच बरोबरला गोविंदगिरीचे व्यास महाराज, तेही कोण आहे? राजयोगी आहे. मागण्याची आवश्यकता नाही हो, होऊन सर्व काही येतं. देवगड लोक होऊन दान करतात आणि आम्हाला मागावं लागत. बरोबर आहे. बाबाला होऊन देतात महाराज. बाबा नको म्हणतात तरी बाबाकडे येतं. विचार करा महाराज, ही प्रसन्नता, हे वैभव, ला राजयोगी म्हणतात. आणि बाबा कोण आहे? राजयोगी आहेत. त्यांचाही कृपादृष्टी आपल्या ह्या कार्यक्रमावर, तसेच आपल्या ह्या घोगरगावर आहे महाराज. त्याच पद्धतीने आदरणीय श्री रामगिरीजी महाराज यांची कृपादृष्टी, यांचाही आशीर्वाद आपल्या ह्या कार्यक्रमावर आहे. बाबाजींना भेटायलाही आम्ही गेलतो. बाबाजी म्हटले वेळ नाही माझ्याकडे, पण कधीतरी मी चक्कर मारून जाईल. काही हरकत नाही महाराज, तुम्ही कधी येऊ शकतात आणि आमच्या या संस्थानात तुम्ही भेट द्या. बाबाजी म्हटले अच्छा ठीक आहे, आम्ही एक वेळेस येऊन जाऊ. त्याचनंतर आदरणीय सन्माननीय परमपूज्य स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांची कृपा, यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा कार्यक्रम, त्यांनीही आपला बहुमूल्य सहकार्य ह्या कार्यक्रमासाठी केलं आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तसेच समस्त घोगरगाव, पंचकृषी, कॉम्प्लीट कुठे पोटात घालून ठेवता काय? पंचकृषीतील भजनी मंडळ, पंचकृषीतील ग्रामस्थ, तरुण मंडळ, बेलपिंपळगावचं तरुण मंडळ असो, तसेच जैनपूरचं तरुण मंडळ असो, घोगरगावचं तरुण मंडळ असो, चेंडूफळचं तरुण मंडळ असो, टाकळी भानचं तरुण मंडळ असो, यांनी आपलं भरपूर सहकार्य केलेलं आहे महाराज. त्याच पद्धतीने गावकऱ्यांनीही सहकार्य केलेलं आहे. त्यापैकी असणारे घोगरगाव, जैनपूर, बेलपिंपळगाव, टाकळी भान, कमलपूर, देवगाव, बाजाठाण, भामाठाण, पाचेगाव, साईनाथनगर, माळवाडगाव, नेवासा, बुद्रुक, बेलापूर, सरेगाव, उस्तळ, बोरगाव, चेंडूफळ, बेलपांढरी, भोकर व पंचकृषीतील समस्त भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी महाराज रोज नित्यनेमाने उपस्थित होते, भेट देत होते आणि सहकार्यही करत होते. म्हणून सर्वांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. जे गुणीजन मंडळी या ठिकाणी रोज सेवा करत होते महाराज, काकड्याचीही सेवा आमच्या घोगरगावच्या भजनी मंडळाने रोज नित्यनेमाने महाराज वेळेवर संपन्न केली. त्या भजनी मंडळाचे खूप खूप आभार, खूप खूप आभार. त्याचप्रमाणे विना पहार तर फार महत्वाचं आहे. विना पहार जर त्यांनी माझंच नाव देऊन टाकलं. जेवढे विनेकरी महाराज, ज्यांनी विनेची सेवा सलग 9 दिवस या ठिकाणी केली, धन्यवाद, खूप खूप आभार. तसेच रांगोळी असो, स्वच्छता असो, भरपूर सेवा महिला मंडळ, आभार. तसेच ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, आदरणीय गव्हाणे पाटील, सुंदररित्या त्यांनी साऊंड सिस्टीम
वाखुरे पाटील रोज नित्यनेमाने महाराज वेळेत येऊन त्यांनी आमचे जे टोमणे असतील बारीक बारीक थोडे कट करायचे फक्त. आता ते आम्हाला त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये झटके लागते म्हणून थोडस बोलावं लागतं. आता थोडस बोलणंही साहजिक आहे कारण की आणि बोलूनही नाही सुधारला तर याला काय म्हणतात, मूड म्हणतात. आमचं काम आम्ही करतो, तुमचं काम तुम्ही करा. वाखुरे पाटलांनाही खूप खूप धन्यवाद, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आचारी आहे 10 दिवस पाटील त्यांनाही खूप खूप धन्यवाद. समस्त ग्रामस्थ घोगर त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सर्वांचे आभार. ज्यांचा मंडप या ठिकाणी आहे, स्टेज आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आमचे दोन्ही चोपदार महाराज रोज वेळेवर यायचे, इथं न जेवता घरी जेवायला जायचे, पण वेळेत काम करायचे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. धन्यवाद. 9 दिवस महाराज त्यांनी सेवा केली, परिषद खूप खूप आभार. तसेच फुलांचे बनकर पाटील आणि मध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि सर्वात महत्वाची जी जागा आहे या ठिकाणी आपण बसलेलो आहे आणि त्या ही जी संपूर्ण जागा आहे महाराज, आणि ह्या घोगरगाव मंडळींनी महाराज आम्हाला 1 रुपया न घेता आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला ही जागा दान केली महाराज त्यांची मनापासून आभार. आणि अजूनही लोक देणार आहे. राहिलेल्यांची जागा आम्हाला बसभर महाराज इथं थांबायचे, उन्हात चक्रा यायच्या, खाली पडायचे. महाराज हे झावळ्या उभ्या करणे, डेकोरेशन असो, झाडझुड असो, मुली बाल गोपाळांचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. आणि महाराज जे उष्ट खाली पडायचं महाराज पत्रवाडीतलं गावच्या किसनगिरी बाबा भक्त मंडळ या तरुण मंडळाने महाराज पुण्याची सेवा केली, स्वच्छतेची सेवा केली. 1 दिवस न चुकवता त्या किसनगिरी बाबा भक्त आणि जेवढे तरुण मंडळ असतील महाराज पंचक्रोश असतील सर्वांनी वाढप्याची सेवा केलेली आहे. प्रत्येकाने सेवा केलेली आहे, प्रत्येकाचं सहकार्य आहे आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचे आभार. विठ्ठल आणि 10 दिवस ज्यांनी मनापासून आभार. ज्यांची नाश्त्याची सेवा होती, ज्यांची आज आमटी आणि भाताची पंगत आहे, असे असणारे आदरणीय भैरट पाटील यांची आज आमटीची पंगत असून एवढ्या समस्त ग्रामस्थांना सर्वांना आज काल्याचा प्रसाद त्यांच्याकडून आपल्याला भेटणार आहे. संस्थांच्या वतीने त्यांचे खूप फोटोग्राफर या ठिकाणी आलेले आहे. तसेच अमोल भाऊ सुर्वे फुलाचं सहकार्य केलं, फुलमाळा केल्या, भोकरचे आहेत, त्यांचं नाव आम्हाला माहित नाही पण ते चालले. धन्यवाद, खूप खूप आभार. विठ्ठल 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 हो पुरे झाला आता, भरपूर आहे की नाही. आता काल्याचा प्रसंग ओढावला की आभार प्रदर्शन महत्वाचं आणि जे जे सेवा करतात त्यांचं नाव घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि महाराज निश्चितपणे ह्या गादीवरून आम्ही जर नाव घेतो त्यांचं कीर्तनाच्या
आत न घेता अगोदर किंवा निश्चितपणे महाराज त्यांच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. पण चालू कीर्तनामध्ये कुणाचं एका वाचून त्या पांडुरंगा नाव उरकून टाकतो किंवा काही जे उरलेले असतील आमच्या झाली का मग तेच सांग किंवा काला झाल्यावर सांगा. महाराज असे असणारे जाधव परिवार त्यांनाही खूप खूप असो, ट्रॅक्टरचं सहकार्य असो, जेसीबीचं सहकार्य असो, गाड्यांचं टार्लीचं आहेत आणि त्या सर्व सेवेकरींची मनापासून मनापासून खूप खूप धन्यवाद. विठ्ठल रांगोळीचं सहकार्य आई ज्यांनी केलं खूप खूप धन्यवाद. पाण्याचं सहकार्य सर्वांनी केलेलं आहे. मोटर दिली महाराज आम्हाला आणि रानातलं पाणी इकडं आम्ही उपचितो त्यांनाही खूप बेलपिंपळ ग्रामस्थांचे खूप खूप आभार. तसेच संपूर्ण गावाला पाणी पाजतात आणि त्यांनी 10 दिवस आम्हालाही पाणी पाजलं. धन्यवाद. हा जे तरुण मंडळ आहे, जे वारकरी मंडळ आहे त्यांनाही खूप आभार, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. विठ्ठल चालू आहे महाराज, प्रत्येक गावामध्ये चालू आहे. होत नाही, प्रत्येक गावामध्ये परमार्थ चालू आहे. अध्यात्म हा प्रत्येक गावामध्ये लोक मोठ्या उत्साहाने साजरे करतात आणि ते त्या ग्रामस्थांना किंवा त्या पंचकृषीला मिळत असतो. तो की आम्ही जे करत आहे या आनंदामध्ये आम्हाला द्विगुणित आनंद प्राप्त व्हावा, भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंताचा आशीर्वाद आम्हाला ह्या कार्यक्रमातून या सोहळ्यातून आम्हाला मिळावा म्हणून महाराज सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन मोठे मोठे 10 दिवस आपण या ठिकाणी नवरात्र साजरा केला. उद्दिष्ट एवढंच आहे की ह्या 10 भगवंताची आळवणी केली, भगवंताची स्तुती केली. या स्तुतीद्वारे भगवंताचा आशीर्वाद आम्हाला सर्व लेकरांवर यावा. आपण सर्वजण मनापासून भगवंताची 9-10 दिवस मनात भक्ती करत होतो, आळवणी करत होतो आणि ती आळवणी ऐकली म्हणून हा काल्याचा प्रसंग ओढावला. विठ्ठल परमार्थामध्ये जो आनंद आम्हाला मिळतो तो आनंद रूपी भगवंत महाराज आम्हाला मिळावा म्हणून आम्ही एवढा अट्टहास करतो, सेवा केली. आणि आज काल्याचं कीर्तन म्हणजे महाप्रसाद आहे. या प्रसादामध्ये कोण आहे? भगवान नारायण आहे, है की नाही? ब्रह्मार्पण ब्रह्मणाहुतां ब्रह्मेव तेन गंतव्यं ब्रह्मकर्मं. तो ब्रह्मकर्ता आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी, आपण हवी आहे. आपण काय करतोय? ब्रह्म ग्रहण करून राहिलेलो आहे आणि ह्या काल्यामध्ये काय आहे? ब्रह्म आहे. गोविंदाला आपण काय करणार आहे? स्वीकार करणार आहे. हरिनामाचा खिचडी का काला प्रेमे मोहिला
मोहिला साधने ओ हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी मोहिला साधने थोडा आवाज प्रेमे मोहिला खिचडी काला हरिनामा प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहि खिचडी काला हरिना प्रेमे मोहिला साधने हरि हरि हरिनामाचा खिचडी काला मोहिला साधने तिने मोहिला प्रेमी काय आहे हरिनामाचा खिचडी काला आहे याच्यामध्ये ब्रह्म गोविंदाला आज आपल्याला काय करायचं आहे महाराज ग्रहण करायचं आहे 10-9 मी काम केलं 9 दिवस महाराज ते काम करून म्हणजे पगाराचा दिवस म्हणजे तुमचा बरं का आहे की नाही आज काय आहे पगाराचा दिवस 9 दिवस आपण काम केलो आता तुझा पगार म्हणजे काय असतो हा काल्याचा प्रसाद प्रसाद पंढरीनाथ प्रसाद देतो 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 पंढरीनाथ भानुदास किती गात प्रसाद देतो मध्ये महाराज आम्हाला आम्ही किंवा तुम्ही प्रसाद देणार नाही कोण देणार पांडुरंग स्वरूप या कीर्तनामध्ये उभा आहे आणि तो आम्हाला या काल्याचा प्रसाद देतो पंढरीनाथ तो मध्ये विराजमान आहे आणि त्याला आम्हाला ग्रहण करायचं काम केलं आणि त्याचा पगार आज आम्ही घेणार तयारीला आहे सर्वजण नवीन वस्त्र घालून नवीन कपडे घालून महाराज सज्ज आहे व्यक्ती कसा पाहिजे पवित्र पाहिजे हा जो काल्याचा प्रसाद आपण तो घेत असताना आपलं अंतःकरण कसं पाहिजे पवित्र पाहिजे रंगाने आपण पवित्र असलं पाहिजे तर महाराज निश्चितपणे त्या ठिकाणी कोण येऊन राहतं गोपाळ राय